आणि आता उचलायची आहे होळी आणि 1 मिनिटात उभी राहिलेली होळी या पोरांनी होळी पकडलेली आहे दोरांनी. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज अर्ध्या रात्रीत व्हिडिओ सुरू केलेले आहे कारण होळीचा सण जवळ आलेला आहे आणि त्या दिवशी ब्लॉग बनवलेला होळी आणायला गेलेलो तेव्हाचा. आणि आज होळी उभी करायची आहे तर तयारी चालू आहे, होळी उभी करायची आहे. तर आपण बघूया आता काय तयारी करतोय. इथे पाहू शकता डेरा बनवलेला आहे होळीचा, तो वर लावण्यासाठी बनवलेला आहे डेरा. त्या आंब्याचा पाला आणलेला आहे होळीला बांधण्यासाठी आणि इथं डेरा बांधून घेत आहेत. इथं बघू शकता खड्डा खोदलेला आहे आणि सारता पिल्ला म्हणजे छोट्या मुलांची होळी यांचं पण काम चालू आहे डेऱ्याचं तिकडं. इथं आता बघू शकता चट्टापट्ट्या लावायचे काम चालू आहे. हे लावत आहेत चट्टापट्ट्या, हे चकचकीत तिकडं वेगवेगळ्या कलरचे चट्टापट्ट्या लावत आहेत. आणि इथे चालू आहे पूजन, होळी उभी करण्याच्या आधी पूजन करत आहेत. नंतर ते डेरा बिरा होईल. आमची रात्री 3:30 होळी उभी करणार आहे. सगळ्यांनी लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि बघू शकता लाइटिंग झालेली लागलेली आहे, बल्ब लावलेले आहेत आतमध्ये डेऱ्यामध्ये, एकदम भारी लुक दिसत आहे. रंगबिरंगी बल्ब सजावटीत वाढ झालेली आहे, अजून पट्ट्या लावलेल्या आहेत रंगबिरंगी. अध्यक्ष काम करत आहेत. पेंडा बांधलेला आहे, डेरा जाण्यासाठी पेंडा बांधून घेतलेला आहे इथं. आता डेऱ्याचं लुक बघू शकतो, जरा चेंज झालेलं आहे. तो वर गेल्यानंतर हवेने उडतील अशा प्लेसेस. आणि आता आंब्याचा पाला बांधून घेत आहेत होळीला. त्या आंब्याच्या पाल्याला 2 कायऱ्या आहेत छोट्या. नंतर बांधू, पहिला एवढं बांधून घे. कायदा घालून घेऊन गेलेला आहे, तुम्हाला काय नाही भेटणार. आता बघू शकता पाला लावून झालेला आहे आणि डेरा सुद्धा सजवलेला आहे. होळी सजवून झालेली आहे आणि आता उचलायची आहे होळी. आडवीच करा. पहिले तिकडे जाऊ द्या ना, अशी फिरून इकडं जाईल काय तिकडे घ्यायला लागेल, तिकडे घ्यायला लागेल. ही वायर ही मेन ह्याची आहे. खड्डा बघा रे, खड्डा बघा, खड्डा धरून दे, काढत नाही. टेबल लावून द्या फक्त. आता होळी आपल्याला बसवायची या खड्ड्यामध्ये. इथे दोर बांधून घेतलेले आहे एक साईडला आणि काच्या घेतलेल्या आहे तिथे. बघू शकता होळी उचललेली आहे अर्धी. होळी उचलणं म्हणजे एक थरार असतो. आम्हाला जागा तरी आहे पण काय करणार, तर जागा पण नसते एवढे. पण आमचा प्रॉब्लेम असा आहे की इथे इलेक्ट्रिकच्या तारा आहेत, त्यामुळं आम्हाला पण थोडी भीती असते. बघू शकता आता इथं परत होळी उचललेली आम्ही. एक थरार असतो एक होळी उभी करणं म्हणजे. कैची लावायला लागेल कारण होळी थोडीशी दुरत आहे. खाली दगड टाकली की मजबूतीने बसेल खड्ड्यामध्ये. 5 मिनिटात होळी उभी केली आहे आम्ही.
पाहू शकता इकडं या पोरांनी होळी पकडलेली आहे दोरांनी. तिकडे बरोबर नाही काय इकडे बघू शकता आमची होळी कशी दिसत आहे फायनली. वर छत्री बघा डेऱ्याला लावलेली आहे, खतरनाक दिसते, एकदम भारी दिसते. दगड आणि ग्रीट टाकून फिट केलेली आहे होळी. माती टाका रे, माती मेन असते. इथं बघू शकता छोट्या मुलांची होळी आहे ही. डेरा भारी बनवलाय. ही लहान मुलांची होळी आहे. डेरा एकदम भारी बनवलेला आहे लहान मुलांनी. डबल डेरा आहे, डबल डेरा. सो फायनली आता आमची होळी उभी राहिलेली आहे. पाहू शकता का कशी दिसत आहे आमची होळी. आणि आता आपली होळी उभी राहिलेली आहे. आणि ह्या AIच्या जमान्यात आपली संस्कृती, सण आणि संस्कृती हे आपण जपली पाहिजेत. आणि यासाठी आपल्या पुढच्या पिढीला आपण एक प्रोत्साहन देऊ की तुम्ही सुद्धा पुढं अशाच प्रकारे सण साजरे करा. ही आपली संस्कृती आहे, ही पुढे आपल्याला जपायलाच पाहिजेत. बरोबर आहे. आणि आता लाइटिंग लागणार आहे याच्यामध्ये. बघू आता लाईट कशी वाटते. आता उभी केलेली होळी आपण. आता ह्याच्यात लाईट लागल्यावर कशी दिसते होळी ते बघूया. आणि बघा ही लाईट लागलेली आहे आणि एकदम झगमगाट वाटत आहे होळी. आणि ते झिलमिल्या सुद्धा बघा ते हवेने उडत आहेत. लहान मुलांची होळी उभी करतायत सगळे. आणि डेरा एक नंबर बनवलेला आहे, डबल डेरा बनवलेला आहे त्यांनी. बघू शकता लहान मुलांनी डबल डेरा बनवलेला आहे. अरे खड्डा कुठला आहे, खड्डा कुठला, आणि खड्डा कुठला तेच माहिती नाही. फायनली खड्डा भेटलेला आहे. आणि या मोठ्या होळीच्याच बाजूला छोटी होळी, छोट्या मुलांची होळी. आणि 1 मिनिटात उभी राहिलेली होळी. डेरा हलते. अरे डेरा हलत होता तुमचा, पडला असता. अरे हलू नका, पोरांची मेहनत घालवाल. फायनली मोठी होळी आणि लहान मुलांची होळी म्हणजे सरता पिल्ला पण उभा राहिलेला आहे. दिवसा आमची होळी कशी दिसत आहे बघा. अजून होळीचं काम बाकी आहे. होळीच्या बुंद्याला कलर करायचा आहे, सजावट करायची आहे, तसेच साईडला होळीच्या लाइटिंग करायची.